बाबा, मला तुमच्याशी जरा महत्वाचं बोलायचं आहे. हो, मला माहिती आहे तुम्हाला माझ्याशी बोलण्यात कवडीचा सुद्धा इंटरेस्ट नाही, पण आज तुम्हाला माझ्यासाठी वेळ द्यावाच लागणार आहे. बाबा, बघता बघता मी आज 40 वर्षाचा झालोय. माझं लग्न झालंय. मला 5 वर्षाची छोटी मुलगी आहे. तर मला आता असं वाटतंय की या संसाराची, या सगळ्या गोष्टींची जबाबदारी तुम्ही आता माझ्यावर टाकली पाहिजे, आणि ती मी घ्यायला तयार पण आहे. तुम्हाला रिटायर्ड होऊन आज 2 वर्ष झाली, पण तरीही तुम्ही एक शब्दाने सुद्धा म्हणत नाहीये की ही सगळी जबाबदारी तू घे, इथून पुढे सगळं तू लक्ष दे. माझे मित्र, त्यांचं लग्न झाल्या झाल्या त्यांच्या आई वडिलांनी सगळी प्रॉपर्टी त्यांच्या नावावर केली. मी आता जरा स्पष्टच बोलतो. बाबा, माझी अशी इच्छा आहे की हे घर आणि गावाकडे असलेली ती थोडीफार जमीन, ती आता तुम्ही माझ्या नावावर करावी. बघा, चिडण्याची काहीही आवश्यकता नाहीये, कारण आज ना उद्या तुम्हाला हे सगळं माझ्याच नावावर करायचंय. मला ना कोणी भाऊ आहे ना कोणी बहीण आहे. मग उद्या करण्यापेक्षा आज काय हरकत आहे? हो, मला मान्य आहे, आणि तुम्ही परत परत तेच तेच ऐकवू नका की तुम्ही माझ्या या व्यसनाचं, माझ्या दारूचं सगळं कर्ज तुम्ही फेडलंय. हो, पण मग त्यामागे दोष कोणाचा आहे? त्यात दोष कोणाचा? माझा नाही बाबा, यात माझा दोष नाहीये. हे व्यसन मला कशामुळे लागलं हे तुम्हालाही माहिती आहे. तुम्ही प्रोफेसर होतात. तुमची इच्छा काय होती की तुमच्याही मुलाने याच क्षेत्रात जॉब करावा, म्हणून तुम्ही मला सरळ डीएडला पाठवलं, मला शिक्षक केलं. इनफॅक्ट शिक्षक नाही, शिक्षक झालोच कुठे मी. मला नोकरीच लागली नाही. माझी तर इच्छा इंजिनियर होण्याची होती. मी इंजिनियर होणार होतो, मी हुशार होतो, चांगले मार्क्स मिळत होते मला. पण नाही, तुमचा हट्ट की माझा मुलगा शिक्षकच झाला पाहिजे. काय झालं? मला नोकरी मिळाली नाही, त्यामुळे मला हे व्यसन लागले. जाऊ दे, मला त्या विषयावर बोलायचं नाहीये बाबा. माझी फक्त एकच इच्छा आहे की आता ती शेती आणि हे घर माझ्या नावावर करा. मला ते शेती विकून मला माझा स्वतःचा नवीन बिझनेस सुरू करायचा आहे. हो, आता मला नवी काहीतरी सुरुवात करायची आहे. मी आता परत सांगणार नाही बाबा. मी माझी इच्छा सांगितली आहे. मला लवकरात लवकर तुम्ही निर्णय द्यायचा आहे, कारण मी आता थांबू शकत नाही. हो, तुम्ही मला काहीही म्हणा, निर्दयी म्हणा, बेजबाबदार म्हणा, पण मी माझ्या निर्णयावर फिक्स आहे. कळवा मला संध्याकाळपर्यंत.